बारव त्यांच्याच काळातली जवळजवळ 100 फूट खोली आहे त्याची आणि ही पाय अशी फुगलेली सुद्धा असते. पावसाळ्यामध्ये दसऱ्यामध्ये या पायरीला पाणी लागतं आणि आख्यायिका नव्हे तर ही वस्तुस्थिती आहे की माणकोजींचे जे गावातले वाडे होते त्या वाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी या बारवेमधून म्हणजे या बड्या विहिरीमधून या मोठ्या बांधीवर शिवकालीन विहिरीमधून गुप्त मार्ग होते आणि त्या गुप्त मार्गामधून तिथून पुढे घेतलेला मनुष्य वाड्यामध्ये प्रगट व्हायचा. त्याचं कारण असं की अचानक जर वाड्यावर हमला आला आणि हल्ला झाल्यानंतर वाड्याचा कर्ता पुरुष सापडू नये किंवा शत्रूला गुंगारा द्यायचा असेल तर त्या भुयारातून थेट ते यायचे की इथं निघायचे अशी ती त्यावेळची व्यवस्था होती. मला वाटते या चांदा नावाचं जे गाव आहे जन्मगाव मानकोजींचं तिथे रेणुका मातेच्या आशीर्वादाने उभा राहिलेला हा गाव, इथली परंपरा आणि ही जी बारव आहे ही मानकोजी आणि शिवकाळाची एक उत्तम साक्षीदार आहे आणि हा जेव्हा गावकऱ्यांनी जपला आहे तो या पुढच्या काळामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं जपावा असं मला वाटतं. काय संतोषी? एकदम बरोबर. जय शिवराय.